नमस्कार. फर्स्ट क्राय स्कूल संभाजीनगर शाखेचं 3 मुलांचं एक चित्रीकरण आहे. त्यातले एक पांढरा टी शर्ट घातलेला मुलगा काळा टी शर्टवाल्या मुलाला बेदम मारतो. 23 ठिकाणी चावे घेतो. हातात जे मिळेल त्याने मारतो. डोकं आपटवतो. आणि एक लाल टी शर्ट घातलेला मुलगा हतबलतेने अलिप्तपणे, म्हणजे ज्याला त्याला त्या मिनटाला, त्या 15-20 मिनटाची ती क्लिप आहे, त्याला जसं जमलं तसं त्याने रिॲक्ट केलेलं आहे. बऱ्याच वेळा त्याने मदतीची हाक मारलेली आहे. ते काळा टी शर्ट घातलेलं मूल धावत धावत पुन्हा त्या लाल टी शर्टवाल्याकडे थोडंसं मदतीच्या ह्याने धावतं आहे. हे मनातून अजून ते चित्रीकरण जात नाही ते बघितल्यावर. आणि मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला. त्याच्यावर मला एका ताईने उत्तर लिहिलं की जर ते दोघं एकत्र आले असते, दोघांनी मिळून त्या मुलाला शिकवलं असतं तर ते कार्ट सुधारलं असतं. बरोबर आहे तिने म्हटलेलं, पण मला त्यावेळेला आठवले ते माझे स्वामी रामदेव यांनी आम्हाला जेव्हा प्रशिक्षण घेतलं योग शिक्षिका म्हणून, तेव्हा शिक्षकांची एक सभा घेतली होती. त्या सभेला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, बघा, जगात नेहमी जगाच्या सुरुवातीपासून 1/3 लोक वाईट, 1/3 चांगले आणि 1/3 अलिप्त असे असतात. पण चूक कुठे होते? जे चांगले आहेत ते मी चांगला आहे, मेरी कमीज तेरी कमीज से सफेद, अशी त्यांच्यामध्ये चुरस लागते आणि ते 4 चांगले एकत्र येत नाहीत. आणि जे वाईट आहेत ते मात्र एकमेकांना धरून राहतात आणि त्यांचं बल वाढवत राहतात. आणि जे हतबल आहेत, जशी वेळ येईल तसे त्या हतबलतेने तशी वागतात. आता हे 3 अजाण मुलं होती. ते पाहून मला असं वाटलं, आपण ही जनताही जे स्वामीजीने सांगितलं तसंच अजाणतेपणाने वागतो. खूप बलदंड दादागिरी करणारा माणूस असेल, आपण रिॲक्ट करणारा असेल, तो दुसऱ्याला मारतोय, दुसऱ्याच्याकडे होत आहे, आपण आपला दरवाजा बंद करूया. दुसऱ्याची मुलगी पळवली जाते, दुसऱ्याच्या मुलीवर ॲसिड अटॅक होतो, आपल्याला काय, आपण आपलं गप्प बसूया, असं आपण करतो. आणि ह्यामुळे ते म्हणजे दादागिरी करणारे, वाईट वृत्तीचे, हिंस्र वृत्तीचे माणसं एकत्र येतात आणि जास्तीत जास्त लोकांवर जास्तीत जास्त क्रूरता करतात आणि आपणच कसे श्रेष्ठ हे दाखवत फिरतात. आज आता हीच घटना आपण बंगालला पण पाहिली. अगदी मोजकेच म्हणण्यासारखी माणसं आणि पूर्ण बंगाल आपलं हैराण करून सोडलं होतं. आत्ता लोकांना आपली देवळं, आपली स्वतःचे राहते घर वगैरे मिळायला लागलं. त्यांना वाटलं, त्यांना इच्छा झाली, त्या बलदंड लोकांनी त्याच्यावर ताबा मिळवला होता. हे आपल्या समाजाचं चालत आलेलं, वर्षानुवर्ष, युगानुयुग चालत आलेलं हा प्रकार आहे. चांगली माणसं एकत्र येऊ नये असा काहीतरी थोडासा शाप असावा. जोपर्यंत ती चांगली माणसं एकत्र येत नाहीत, तोपर्यंत हे जे 1/3 वाईट लोक असतात ते 2/3 राज्य करतात. म्हणजे मी खरं सांगू, हे मुलांच्या ह्याच्यातून राजकारणापर्यंत जाणं मला स्वतः खरं पटत नाही. ते अजाणपणे करतात. त्यांच्यात खरंच त्यांना अजून ती माती म्हणतात ना, मऊ माती आहे, त्याला अजून एक आकार द्यायला अजून वेळ आहे, तो सुकायला वेळ आहे. पण
समाजाचा आकार हा इथूनच घडतो. हाच पाया आहे. लहानपण हेच पाया आहे. आपल्याला खरंच आपण खूपदा मुलांना शिकवतो की तुला मारत नाही ना, तू गप्प राहा. दुसऱ्यावर अन्याय तू गप्प राहा. आणि ते मूल तर 3 वर्षाचं छोटूसं मूल दरवाजा बंद काहीच करू शकत नव्हतं. त्याला जरी मनात असतं, हां दरवाजा उघडा असता तर मला वाटतं ते पळत गेलं असतं, एवढं गप्प राहिलं नसतं, तो पळत गेलं असतं आणि मावशीला किंवा एखाद्या टीचरला बोलवून, शिक्षिकेला बोलवून आणलं असतं. त्या लहान मुलाला घेऊन बाहेर पळून जाऊया म्हणून सुचवलं असतं. पण दरवाजा पण बंद. तो छोटूच मुलगा काय करणार तरी काय. ते लाल टी शर्ट घातलेलं मूल तो स्वतःचा बचाव करणं पण त्याला गरजेचं होतं ना. तो जर त्याच्यामध्ये पडला तर मलाच मार बसला तर हे त्याचंही म्हणणं चुकीचं नाही. तो आवाजही देऊन बोलवत होता, सतत बोलवत होता, दरवाजाही उघडायचा प्रयत्न करत होता. पण आपण 1/3 जनतेचं तो लाल टी शर्टवाला मुलगा हे आपल्यासारख्या साध्या लोकांचं हतबल, कधी आपण हतबल होतो, कधी त्या प्रसंगापासून अलिप्त होतो, कधीतरी मदतीची हाक मारतो, थकतो, शांत होतो. त्याचं ते उदाहरण होतं. पुन्हा एकदा ह्या नजरेने ती क्लिप बघा. दुःख होते, खूप दुःख होते, पण आपल्या समाजाचं चित्रीकरण करणारं हे ती क्लिप आहे असं मला वाटतं. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.